1993 नंतर 12 वर्षांची गॅप घेतली चित्रपट बनवण्यासाठी. ते तुतू मॅमनी मला 8 वर्ष नाही सोडलं. मग त्याच्यानंतर टेलिव्हिजनची बाकीची कामं करता करता त्याला माझे वर्ष गेली काही. आणि मग 12 वर्षानंतर जेव्हा मी विचार केला की नाही आता मराठी पिक्चर बनवूया, आता आपलं बनवलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. खूप काळ गेलेला, खूप लोक विचारतात कधी मराठी पिक्चर, कधी मराठी पिक्चर, कधी मराठी पिक्चर. तर मग तेव्हा डोक्यात आलं की हा प्लॉट आपण का नको वापरूया. आणि मग तो आय वॉज टॉईंग विथ दॅट आयडिया. आणि आम्ही गोव्याला गेलो. गाडीतनं परत येताना गोव्याहून असा विचार केला की आपण गणपतीपुळ्याला जाऊया. गेलो नाही आहे मी कधी, दर्शन घेऊया. तर आम्ही गणपतीपुळ्याला गेलो आणि म्हटलं दर्शनाला जाऊया. तर गाडीतून थांबले, इकडनं जायचं आहे म्हणे आतमध्ये. म्हटलं तुम्ही तिकडनं जा, मी बीचवरनं जातो, मला जरा बघायचं आहे काय. मग हे लोक गेले एका दिशेने, मी बीचच्या म्हणजे समुद्रकिनाऱ्याच्या रस्त्याने चालत 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 गेलो बघत. माझ्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी येत गेल्या तात. आणि मी आतमध्ये गेलो, बघितला हा दरवाजा आहे. समोर मला गणपती बाप्पा दिसले. मी नमस्कार केला. म्हटलं बाबा तू मला दिशा दाखवलेली आहेस, आता काय मला कोणी थांबवू नाही शकणार असं मला वाटतंय.